हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. देअर आर 15 tickets इन अ बॉक्स, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. आता आपल्याला काय एक्सपेरिमेंट दिलेला आहे पहा. देअर आर 15 tickets इन अ बॉक्स. बॉक्समध्ये 15 tickets आहेत. each bearing one of the numbers from 1 to 15 आणि 15 ticketsवर 1 to 15 नंबर्स आहेत. वन ticket is drawn at random from the box. बॉक्समधून आपल्याला काय करायचं आहे, रँडमली एक तिकीट काढायचं आहे. मग आपला सॅम्पल स्पेस काय येईल पहा. प्रथम आपण काय करायचं आहे, दिलेला एक्सपेरिमेंट लिहून घ्यायचा आहे. देअर आर 15 tickets इन अ बॉक्स, each bearing one of the numbers from 1 to 15. तिकीटवरती 1 to 15 नंबर्स असणार आहेत. म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येईल पहा, 1 to 15 नंबर्स येतील. 1 2 3 15 तिकीट्सवर काय असणार आहे, प्रत्येक तिकीटवर 1 2 3 4 5 असे 15पर्यंत नंबर असणार आहेत. म्हणजेच आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये आउटकम्स काय येतील पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येतील मग, 15. आता इव्हेंट ए साठी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे पहा. लेट ए बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज अँड इव्हन नंबर. आपण जे तिकीट काढणार आहोत त्यावरती काय आला पाहिजे, इव्हन नंबर असला पाहिजे. मग आपण सॅम्पल स्पेसमध्ये इव्हन नंबर्स कोणते आहेत ते लिहून घेऊ. ते आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. तर इव्हन नंबर कोणकोणते आहेत पहा. 2 4 6 8 10 12 14 हे काय आहेत, इव्हन नंबर्स आहेत. इव्हन नंबर्स म्हणजे काय, 2 न भाग जाणारे जे नंबर्स आहेत त्यांना काय म्हणायचं, इव्हन नंबर्स. मग आपण इव्हेंट एमध्ये कोणकोणते नंबर्स येतील पहा. 2 4 6 8 10 12 14. द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए. इव्हेंट एमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7. सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, 7. मग आपण इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू, आपला फॉर्म्युला काय आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल्स टू, एन ऑफ ए किती मिळालं पहा आपल्याला, 7. एन ऑफ एस किती मिळालेलं आहे आपल्याला, 15. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए किती मिळाली आपल्याला, 7/15. आता इव्हेंट बी काय दिलेलं आहे पहा. लेट बी बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. आता आपल्याला काय कंडिशन सांगितलेलं आहे पहा. जे रँडमली जे आपण तिकीट काढणार आहोत त्या तिकीटवर काय कोणता नंबर असला पाहिजे, मल्टिपल ऑफ 5. मग आता सॅम्पल स्पेसमध्ये मल्टिपल ऑफ 5 कोणते नंबर्स आहेत पहा. मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजेच काय असणार आहेत, 5च्या टेबलमधील नंबर असणार आहेत. कोणता येईल मल्टिपल ऑफ 5. 5 एक येईल, 5 2 जार 10 एक येईल, 5 3 जार 15 एक येईल. म्हणजेच इव्हेंट बीमध्ये कोणकोणते नंबर्स येतील पहा. 5 10 15 हे आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. 1 2 3. म्हणजेच एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला, 3. आता आपण इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी, पी ऑफ बी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल्स टू, एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला, 3. एन ऑफ एस किती मिळालेला आहे पहा आपल्याला, 15. 3 1 जार 3, 3 5 जार 15 इज इक्वल्स टू 1/5. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी किती काय मिळाली आपल्याला, 1/5. ॲन्सर लिहू आपण खाली. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू किती मिळाली पहा, 7/15. अँड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू किती मिळाली पहा, 1/5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.